महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्यामध्ये निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ रामदेव तुकाराम ही सर्व संत परंपरा आषाढीला सगळ्या संतांची मानगडी इथे बनत असते आणि प्रत्येक संतांच्या पालख्या इथं दाखल होतात. तर त्यामध्ये आदिशक्ती मुक्ताईंची ही पालखी परंपरेने इथं सर्वात आधी येते आणि इथे वतनदार असलेले नामदेवरायांना जे नामदेवरायांची आजीगुरु मुक्ताबाई आहे, गुरुनाम गुरु मुक्ताबाई सर्व संतांच्या सामोरे जातात. त्या सर्व संतांना पंढरपूरमध्ये सन्मानाने घेऊन येतात. ही परंपरा अनेक वर्षाची आहे. त्या परंपरेमध्ये सोपस्कार म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांना आणि मुक्ताबाईंना एकमेकांना म्हणजे आदिशक्ती मुक्ताबाईंना साडी चुडी आणि ज्ञानोबारांना उपरणं हा असा पद्धतीचा प्रसंग प्रत्येक वर्षी आपण करत होतो. पण गर्दीमुळं तो सगळा प्रसंग परंपरेने पुढे येणाऱ्या पिढीला ही परंपरा कळावी आणि म्हणून अंतरापासून जरी मुक्ताबाई दूर असते तरी अंतःकरणापासून ती जवळ असल्यामुळं ते स्नेहाचं नातं अतूट राहावं, पुढच्या पिढीपर्यंत तो संदेश जावा पिढीला. त्याकरता हा या मुक्ताई मठामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि मुक्ताई संस्थान यांच्या समन्वयातून हा साडी चोरी समर्पणाचा कार्यक्रम अतिशय देखणा 1 तासाचा परंपरेने दरवर्षी साजरा होतो. आज त्या कार्यक्रमाला संपन्न झालेले आहे आणि इथं दिलेले जे वस्त्र आहे आईसाहेबांचं ते अतिशय सन्मानपूर्वक स्वीकार करून आम्ही श्री क्षेत्र मुक्तनगरला आईसाहेबांची जे समाधी आहे त्या समाधी स्थळावर जाऊन आदिशक्ती मुक्ताबाईंना ते वस्त्र भाऊबीजेच्या दिवशी पाडव्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तात परिधान केले जाते. त्याचा सुद्धा मोठा हा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो. ही परंपरा अनेक वर्षापासून चालू आहे. पुढे सुद्धा चंद्र सूर्य असेपर्यंत ही परंपरा कायम करते. कुंडली वरदा हरी श्री ज्ञानदेव तुकाराम आदिशक्ती मुक्ताबाई जय. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीच्या वतीनं आषाढी वारी पालखी सोहळा 2026 पंढरपूरमध्ये दाखल झालेला आहे आणि आज परंपरेप्रमाणे ज्ञानोबारायांची बहीण श्री संत मुक्ताबाई यांना त्या ठिकाणी भेट देऊन त्यांचा परंपरेप्रमाणे अभिषेक करून त्या ठिकाणी त्यांना साडी चोळी ही परिधान करण्यासाठी देण्यात आलेली आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की आज रोजी हा अभिषेक करून जी काही साडी मुक्ताबाईंना देण्यात आलेली आहे ती साडी त्या ठिकाणी मुक्ताई संस्थान भाऊबीजेच्या दिवशी मुक्ताईला परिधान करत असते. अशी ही परंपरा आहे आणि ही परंपरा अशीच पुढे चालू राहणार आहे. आज आपण त्या ठिकाणी माऊलींच्या वतीनं माऊलींची बहीण मुक्ताईला साडी चोळी प्रदान केलेली आहे.